त्यामुळे 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि ज्यांना थोडंसं अपयश आलेलं आहे, कमी मार्क्स मिळाले, तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका ही गोष्ट, कारण आपल्याला पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न करता येणार आहेत। आणि याच संदर्भातला एक कार्यक्रम, तुम्हाला यशाचा मूलमंत्र देणारा एक कार्यक्रम रात्री 9 वाजता एबीपी माझावर पाहायला विसरू नका। पुढच्या बातमीकडे वळूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून मोकळा श्वास घेतलेल्या फडणवीस सरकारसमोर आता एक नवं आव्हान उभं राहिलंय, कारण कर्जमाफीबद्दल सरकारचं अभिनंदन करतानाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगासाठी संपाचा इशारा दिलाय। फडणवीस सरकारला 7व्या वेतन आयोगाचे लाभ लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनेनं 12 जुलैची मुदत दिली आहे, अन्यथा 3 दिवसांचा संप करू असंही बजावलेलं आहे। राज्यात 19 लाख राज्य सरकारी कर्मचारी आहेत आणि ती सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्यामुळे सरकारने भेदभाव करू नये असं कर्मचारी संघटनेनं म्हटलंय। राज्याला 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी 15,000 कोटींची गरज आहे। सरकारला संपाचा इशारा देताना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। राज्याचा महसूल जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी मात्र सरकारचं उदासीन धोरण आहे आणि म्हणून या उदासीन धोरणाच्या विरोधात हा संप आहे। शेतकऱ्यांचा संप हा न्याय होता, त्यांना द्यायला पाहिजे होतं, पहिल्यांदाच तो संप होत होता, म्हणून शेतकऱ्यांचा संप झाला म्हणून सरकारी कर्मचारी संप करत नाहीत। हा संप पूर्वीपासून सरकारला आम्ही नोटीस दिलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत, म्हणून या संपाच्या बाबतीत सकारात्मक धोरण सरकारने ठेवावं असा आमचा विचार आहे।